नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पोषण बी पढ़ाई बी या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण साहित्य भेटणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। त्याच्या संदर्भातच हा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून हा जी.आर. आलेला आहे। दिनांक बघा 16 सप्टेंबर 2025 रोजी हा जी.आर. आलेला आहे। नक्की अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने साहित्य भेटणार आणि त्यांचं प्रशिक्षण हे काय असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या फक्त अंगणवाडी सेविकांच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला त्या अपडेट सर्वात प्रथम पाहता येतील। तर बघा ताईंनो, काय माहिती आलेली आहे या जी.आर. मध्ये, काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। प्रस्तावनेमध्ये बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण बी पढ़ाई बी हा केंद्र पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात केंद्र शासनाच्या सूचना आहेत। हा जी.आर. खरं तर केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काढण्यात आलेला आहे। बघा, याच्यामध्ये केंद्राचं 60% आणि 40% राज्याचं असं प्रमाण देखील आहे। सदर पोषण बी पढ़ाई बी हा कार्यक्रम एकूण 3 वर्षाचा आहे आणि त्यामध्ये खेळ आधारित शिक्षण, स्थानिक खेळणी, ECC डे, नवचेतना व आधारशिला ओळख, दिव्यांग बालके निदान, संदर्भ सेवा आणि समावेशक शिक्षण, कुपोषित बालकांचे व्यवस्थापन, पोषण, वैयक्तिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आहाराच्या मार्गदर्शक सूचना, वृद्धी संनियंत्रण आणि पोषण ट्रॅकर, नवचेतना उद्दीपन, कृती कॅलेंडर, 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी कृती कॅलेंडर सुद्धा येणार आहे इत्यादी बाबतच्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सदर कार्यक्रम हा राज्यात राबवण्यास संदर्भातील क्रमांक 3 नुसार दिनांक बघा 8/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर कार्यक्रमामधील पहिल्या टप्प्यातील सुमारे 15 जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। पोषण बी पढ़ाई बी अंतर्गत पहिल्या टप्प्यामधील उर्वरित अंगणवाडी सेविकांना द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये एकसूत्रीपणा राहण्यासाठी तसेच कार्यक्रमाची अंमलबजावणी तात्काळ होण्याकरिता प्रशिक्षण साहित्य पुरवण्यासाठी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या स्तरावरून दिनांक बघा 11/8/2025 रोजी निविदा प्रकाशित केली असून त्या अंतर्गत मे नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई या निविदाधारकाचे दर व इतर निविदाधारकांच्या दरांच्या तुलनेने कमी म्हणजेच की 340 रुपये प्रति संच असल्याने L1 निविदाधारक म्हणून घोषित झालेले आहे। त्यानुसार पोषण बी पढ़ाई बी या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांकरिता L1 निविदाधारक मे नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई यांच्याकडून 2,35,49,080 रुपये एवढ्या रकमेचे प्रशिक्षण खरेदी साहित्य किट मान्यता देण्याचा प्रस्ताव हा सादर केला आहे। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशिक्षण साहित्याची खरेदी करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो। शासन निर्णय काय झालेला आहे तो पहा। केंद्र पुरस्कृत पोषण बी पढ़ाई बी या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण साहित्य किट उपलब्ध करून देण्यासाठी मे नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई या L1 निविदाधारकाकडून रुपये बघा 2,35,49,080 फक्त एवढ्या रकमेची खरेदी करण्यास व त्यासाठीच्या खर्चास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्या संदर्भातच हा जी.आर. आहे। तर प्रशिक्षण कशा पद्धतीने होणार, प्रशिक्षणाची अट काय राहणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर बघा, प्रशिक्षण साहित्याचा किट पुरवठ्याचा आदेश खालीलप्रमाणे अटी व शर्तीच्या नियमात राहून करण्यात येणार आहे। सदर खरेदी करताना निविदेतील अटी व शर्तीची पूर्तता तसेच निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यायची आहे। सदर निधी शासनाच्या विविध धोरणानुसार, कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील याची जबाबदारी सुद्धा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहणार आहे।
निविदे अंती प्राप्त होणारे कार्यारंभ आदेश दिल्यापासून पुढील 3 वर्ष कालावधीसाठी मंजूर राहतील असं म्हटलेलं आहे. 4 नंबरचा ऑप्शन बघा. प्रशिक्षण साहित्य किट पुरवठा वाटप व पुरवठा व खर्चामध्ये जर अनियमितता आढळून आल्यास किंवा लेखा आक्षेप जर उद्भवल्या तर त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील असे इथं म्हटलेले आहे. आणि वरील निविदेतील दिलेल्या अटी व शर्तीनुसार साहित्य जर उपलब्ध झालं नाही तर त्याची तक्रारसुद्धा करण्याची सोय दिलेली आहे. तक्रार जर प्राप्त झाली तर त्या निविदाधारकांची निविदा ही रद्द होणार आहे असं म्हटलेलं आहे. तर याच पद्धतीने अंगणवाडी सेविकेंना प्रत्येक अंगणवाडी जी सेविकांना आहे त्यांना प्रत्येकी 1 किट भेटणार आहे. या किटची रक्कम बघा 340 रुपये असणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी अंगणवाडी सेविकांचं 3 दिवसांचं प्रशिक्षण होणार आहे असं इथं म्हटलेलं आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना नक्की कशा पद्धतीने प्रशिक्षण भेटणार हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हसत खेळत शिक्षण यानुसार अंगणवाडी सेविकांच्या पोषण भी पढ़ाई भी या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत त्यांना प्रशिक्षण साहित्य देऊन स्थानिक प्रशिक्षण साहित्य देऊन त्यांच्याकडून हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यानुसारच अंगणवाडी ताईंनी आपल्या अंगणवाडीतील मुलांना त्याचं शिक्षण द्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.